नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किशोरी बैठक. तर किशोरी बैठक आहे त्यासाठी कोणकोणत्या टॉपिक्स असतात की म्हणजे त्यावर कोणत्या प्रकारची माहिती बोलायची असते. अजून पण किशोरी बैठक आहे त्यामध्ये जे प्रोसिडिंग कसं लिहायचं याबद्दल पण मी थोडक्यात माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण सुरुवात करूया. किशोरी बैठक टॉपिक्स. पहिलं, मासिक पाळी स्वच्छता, मेन्स्ट्रुअल हायजीन. म्हणजे आपण ह्या टॉपिकवर सुद्धा थोडक्यात आपण माहिती देऊ शकतो. दुसरं, ॲनेमिया रक्तक्षय प्रतिबंध, गुलाबी, निळी, लाल गोळी याविषयी माहिती देऊ शकतो. तिसरं, स्वच्छता आणि हात धुण्याचे महत्त्व. याबद्दल आपण प्रॅक्टिकल करून दाखवू शकतो. हात धुण्याचे 5 प्रकारचे स्टेप कसे धुवायचे ते त्यांना सांगू शकतो आणि त्यात थोडंसं आपण त्यांना माहिती देऊ शकतो. आणि चौथं, किशोरींचा पोषक आहार बॅलन्स डाईट. आपण आहार या वयात कोणता घेतला पाहिजे या प्रकारची थोडक्यात माहिती देऊ शकतो. आणि पाचवा, लठ्ठपणा व कुपोषण ॲबेसिटी अँड मालन्यूट्रिशन. तर आपण लठ्ठपणा व कुपोषण ह्या दोन्हींबद्दल आपण थोडक्यात माहिती देऊ शकतो. कुपोषण कशामुळे होतं आणि लठ्ठपणा आहे तो जास्त लठ्ठपणा पण आपल्या शरीरासाठी चांगला नाही आहे. काय खाल्लं पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती देऊ शकतो. 6, स्वच्छ पाणी आणि पाणीजन्य आजार. आपण जे पाणी उकळवून प्यायला पाहिजे, काही जण तसंच पाणी पितात त्यामुळे आजार होऊ शकतात, ह्याविषयी थोडक्यात माहिती देऊ शकतो. वयात येण्याचे बदल प्युबरिटी चेंजेस. हा टॉपिक आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. 8, स्वतःची काळजी व मानसिक आरोग्य सेल्फ केअर अँड मेंटल हेल्थ. स्वतःची काळजी आणि मानसिक आरोग्य. काही जणी मुली असतात ज्या खूपच डोक्यावर परिणाम होतात, खूप विचार करतात. त्याबद्दल आपण थोडक्यात त्या विषयावर पण माहिती देऊ शकतो. ऑनलाईन सुरक्षितता सायबर सेफ्टी. आजकाल ऑनलाईन जास्त फ्रॉड होत आहेत. बँक बॅलन्सचे पैसे आपल्या नकळत जे क्रिमिनल्स आहेत ऑनलाईन सायबरवाले ते आपले भरपूर काही नुकसान करत आहेत. तर त्याबद्दल आपण त्या मुलींना थोडंफार माहिती देऊ शकतो. आणि 10, प्रजनन आरोग्य किशोरी वयातील सामान्य समस्या. किशोरी वयात येताना कोणकोणत्या समस्या असतात आपण त्या सांगू शकतो. 11, व्यायामाचे महत्त्व आणि दिनचर्या. व्यायामाचे प्रकार, डेली व्यायाम केल्याने काय होतं, शरीरात काय बदल होतो ह्या पण आपण त्यांना थोडक्यात माहिती देऊ शकतो या विषयावर. आणि इथे 12, फ्री हेल्थ स्क्रीनिंग हिमोग्लोबिन तपासणीचे महत्त्व. हिमोग्लोबिन शरीरात आपण डेली तर नाही पण 2-3 महिन्यातनं आपण त्यांचं हिमोग्लोबिनसुद्धा चेक करू शकतो. वाढलं आहे की कमी आहे, कमी झालेल्यांना आपण काय खायला पाहिजे जेणेकरून रक्त शरीरात तयार होईल या विषयावर माहिती देऊ शकतो. 13, बालविवाह प्रतिबंध कायदे आणि जागरूकता. हा आपला बालविवाह म्हणजे खेड्यापाड्यांवर आपल्याला जास्त बघायला मिळतात. जे लहानच वयामध्ये आईसुद्धा बनतात. काही मुली आहेत त्यांचं लग्न लवकर झाल्यामुळे. तर आपण त्यांना थोडक्यात का तुम्ही वयाच्या झाल्यानंतरच तुम्ही लग्न करा, आईवडिलांना समजवा, ह्या गोष्टी असतात. आपण त्या थोडक्यात कायदे काय असेल त्या पण विषयावर माहिती देऊ शकतो. 14, किशोरी योजना शासकीय योजना माहिती. सरकारने आताच्या वेळेस आपल्याला खूप किशोरी वयांसाठी योजना काढलेल्या आहेत. त्या योजनांची आपण त्यांना कशी माहिती पोहोचवू शकतो याबद्दल सुद्धा सांगू शकतो. 15, स्वच्छ ऊर्जा पर्यावरण जागरूकता. पर्यावरणामध्ये काय बदल करून आणायचा त्या विषयावर सुद्धा बोलू शकतो आपण.
तर मी किशोरी माता बैठक, आपण या 15 टॉपिक्स आहेत त्या विषयावर आपण खूप काही माहिती देऊ शकतो. मी तुम्हाला जर टॉपिक्स त्याविषयी कसं लिहायचं काय त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकते. तर चला, आपण तुम्हाला मगाशी म्हणाली होती की वयात येण्याचे बदल, तर आपण बघूया त्या विषयावर माहिती कशी घ्यायची आहे. किशोरी मुलींची बैठक, तर आपण विषय घेतलेला आहे वयात येणारे बदल, प्युबर्टी चेंजेस. वयात येणे म्हणजे शरीरात आणि मनात होणारे नैसर्गिक बदल. हे साधारणपणे 10 ते 16 वर्षाच्या दरम्यान दिसतात. हे बदल प्रत्येक मुलीत वेगवेगळ्या वेळी आणि वेगाने होतात. यात घाबरण्यासारखे काही नसते. तर आपण त्यांना पहिलं शारीरिक बदल याबद्दल थोडक्यात सांगूया. पहिलं, उंची वाढणे. या काळात अचानक उंची झपाट्याने वाढते, शरीर वाढू लागते. दुसरं, स्तनांचा विकास. छातीवर वेदना, दुखणे, संवेदनशीलता जाणवू शकते. हे अगदी नैसर्गिक आहे. तिसरं, मासिक पाळी सुरू होणे. साधारण 10-14 वयात पहिली पाळी येते. पाळी दरम्यान अगदी हलकी पोटदुखी, पाठदुखी, मूड बदल, थकवा हे सर्व सामान्य आहे. चौथं, केस येणे. बगलाखाली काखेमध्ये केस येणे. जननेंद्रियांभोवती केस वाढू लागतात. पाचवं, चेहऱ्यावर पिंपल्स. हार्मोन्समुळे स्किन ऑइली होते आणि पिंपल्स येतात. हे जे आहेत ते किशोरी मुली जेव्हा त्यांचं 10 ते 14 वयाच्या ह्याच्यामध्ये असतात त्यावेळेस आपण त्यांना शरीरात कोणकोणते बदल होतात, काय काय होतात परिणाम, हे सगळं सांगू शकतात. कारण फॅमिलीवाले त्यांच्या घरामधले हे सांगू शकत नाही. आई किंवा बहीण, आपण यांना ह्या गोष्टी विचारू शकत नाही. पण आपण जर ह्या विषयावर त्यांना थोडक्यात तुमच्या शरीरात बदल किंवा स्तनांमध्ये बदल, पाळी कशा प्रकारे येते, काय त्रास होतो, केस येणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात माहिती दिली तर त्यांना ह्या गोष्टी आहेत त्या बरोबर लक्षात ठेवतात आणि कोणालाही न लाजता विचारणार. म्हणजे लाजायला तर म्हटल्यास ह्या सगळ्या गोष्टी कोणाला पण विचारायला पॉसिबल नाहीच आहेत. त्यामुळे जर आपण त्यांना थोडक्यात शिक्षण दिलं तर ह्या गोष्टी त्यांना समजावू शकतात. दुसरं, मानसिक बदल. पहिलं, मूड स्विंग्स. कधी खुश, कधी रडू येणे, चिडचिड, तणाव हे हॉर्मोन्समुळे होते. दुसरं, स्वतःबद्दल जाणीव वाढणे. आपल्या शरीराबद्दल लाज वाटणे, ओढ वाटणे, स्वतःकडे अधिक लक्ष देणे. तिसरं, आत्मविश्वासातील बदल. कधी कमी आत्मविश्वास जाणवू शकतो, कधी जास्त आत्मविश्वास जाणवू शकतो. आणि तिसरं आहे ते सामाजिक बदल. सामाजिक बदलमध्ये पहिलं, मित्र-मैत्रिणीशी जास्त जोडले जाणे. दुसरं, नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता. तिसरं, स्वतःचा निर्णय घेण्याची इच्छा वाटते. आता आपल्या जे त्या वयातल्या मित्रमैत्रिणी असतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला जास्त आवड वाटते. नवीन गोष्टी जाणून घेण्यास अति उत्साहिकता असतो त्यांच्यामध्ये आणि स्वतःचा निर्णय त्यावेळेस घेण्यास तयार असतात. तर आपण त्यांना या विषयावर थोडक्यात माहिती देऊ शकतो. आणि आपण जेव्हा तिथे सगळ्या किशोरी मुलींची बैठक घेत असतो त्यावेळेस त्यांना जास्त बोलायचं असतं. आपल्याला एकच म्हणजे लाईनीवर आपण खूप काही बोलू शकतो. तर आपण या ठिकाणी प्रोसिडिंगमध्ये थोडक्यात लिहिलं तरी चालेल. आणि आपण ज्या वेळेस मीटिंग घेतो त्यावेळेस आपण जास्त माहिती द्यायची आहे. आणि त्यामध्ये बैठकीमध्ये खूप जणी उपस्थित पाहिजेत, जेणेकरून ही बैठक आहे ती 3 महिन्यातनं आपण एकदा घ्यायची असते. तर त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे, आपण ती पण त्यांना सांगायची आहे
किशोर मुलींसाठी वयात येणे हा आजार नाही तर वाढीचा सुंदर टप्पा आहे. शरीरातले बदल नैसर्गिक आहेत आणि प्रत्येक मुलीत वेगळे बदल असतात. आपण हे त्यांना थोडक्यात समजावू शकतो किंवा सांगू शकतो. आणि अनुक्रमणिका, मुलींची नावे, सही आणि इकडे वय. आपण जेव्हा बैठक घेऊ त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आपण कोणकोणत्या मुली उपस्थित आहेत त्यांची नावे घ्यायची आहेत ह्या ठिकाणी त्यांची सही घ्यायची आहे. आणि प्रत्येक मुलीचं वय वेगळं असू शकतं, त्यामुळे आपण वय लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. तर तुम्हाला ही प्रोसिडिंग किशोरींची आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण खूप काही टॉपिक्स 15-16 टॉपिक्स सांगितलेले आहेत. त्या विषयावरही तुम्हाला मी दर महिन्याला एखादी किशोरी मुलींची बैठकी या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार. तर तुम्ही माझ्या पुढील माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, थँक्यू.